46 दिवस चाललेल्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने कसोटीच्या 5व्या दिवशी 146 किलोमीटरच्या स्पीडने बॉल टाकला होता. रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने तर ताशी 161.3 किलोमीटर इतक्या वेगाने बॉल टाकला होता. हा बॉल क्रिकेट विश्वात सर्वात वेगवान बॉल मानला जातो. पण कधी प्रश्न पडलाय का, बॉलचा इतका अचूक वेग मोजणं कशामुळे शक्य होत असेल? चला जाणून घेऊयात. साधारण 1990च्या दशकापासून क्रिकेटमध्ये एका उपकरणाचा वापर करण्यात येऊ लागला, ज्यामुळे क्रिकेट विश्वात तंत्रज्ञानाची भर तर पडलीच, पण ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला बॉलचा अचूक वेग समजू लागला. परंतु हे उपकरण काम कसं करतं हे जाणून घेऊया. हे उपकरण सेट करतानाच बॉलरच्या सरळ रेषेत बॅट्समनच्या पाठीमागे म्हणजे साईड स्क्रीनवर सेट केलं जातं, ज्याला रडार गन किंवा स्पीड गन असंही म्हणतात. ही गन आपले रेडिओ वेव्स पिचच्या दिशेने पाठवते. बॉलरने बॉल टाकल्यानंतर बॉलच्या लहरींवरती आदळून स्पीड गनच्या लहरी डॉपलर शिफ्ट होतात. पाठवलेल्या लहरी आणि डॉपलर शिफ्ट झालेल्या लहरींमध्ये फ्रिक्वेन्सी मध्ये झालेला बदल ही गन ओळखते. ह्याच बदलावरून स्पीड गन बॉलचा वेग मोजत असते. बाकी क्रिकेटमध्ये अजून अशी काही उपकरणे आहेत का ज्याचं तुम्हाला कुतूहल आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवू.